श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना काही गोष्टी आपल्याला माहिती असणं, आपल्या जीवनात त्या गोष्टीचा अवलंब करणं याची गरज असते. म्हणून श्रोतेहो, या गोष्टींचा नक्की विचार करा. 3 गोष्टी भावाभावांना वेगळं करतात: पैसा, बायको आणि जमीन. 3 गोष्टी अशा की त्या कोणाची वाट पाहत नाहीत. ती म्हणजे वेळ, मृत्यू आणि ग्राहक. 3 गोष्टी या आपल्या आयुष्यात फक्त एकदाच मिळतात. ते म्हणजे आई, वडील आणि तारुण्य. 3 गोष्टी या अशा की त्या लक्षात ठेवणं गरजेचंच असतंय. ते म्हणजे सत्य, कर्तव्य आणि मृत्यू. श्रोते हो, 3 गोष्टी अशा आहेत की त्या कोणीही चोरू शकत नाही. ते म्हणजे अक्कल, चारित्र्य आणि कौशल्य. श्रोते हो, 3 गोष्टी जर एकदा का गेल्या ना, त्या कधीच परत येत नाहीत. ते म्हणजे धनुष्यापासून सुटलेला बाण, तोंडून निघालेली गोष्ट आणि आपल्या शरीरातून गेलेला प्राण. श्रोते हो, आणि सगळ्यात महत्वाचं, 3 गोष्टींचा आपण नेहमी सन्मान करायला हवाय. ते म्हणजे आई, वडील आणि गुरु. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जो जसा आहे त्यानं तसं असायला हवं. हे जोपर्यंत मनात ठसत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना नापसंत कराल आणि स्वतः दुखावले जाल. चार दिवस गरुड आकाशात उडाला नाही, म्हणून आकाश कबुतरांचा होत नाही. जीव लावणं अगरबत्ती लावण्या इतकं सोपं नसतं, कारण त्यासाठी स्वतः जळावं लागतं. वाईट वेळेत संयम ढासू देऊ नका, कारण तो काळ थोडाच असतो, पण त्याच्यात पूर्ण जीवनपणाला लागलेलं असतं. प्रत्येकाची सकाळ ही वेगळी असते, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी असते आणि प्रत्येकाचा संघर्ष हा सुद्धा वेगळा असतो. म्हणून कोणासोबत तुलना करून आपलं स्वास्थ्य खराब करू नका. जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं नव्हे, तर स्वतःला सुधारत नेणं. वेळ सगळ्यांची येते आणि गरज सुद्धा प्रत्येकाला असते. म्हणून कधी गर्वात आणि माझात जगू नका. वय किती पण असो, बापाची गरज आयुष्यभर लागते. आई आणि बायको दोघींची कदर करा, कारण एकीनं तुम्हाला या दुनियेत आणले आणि दुसरी सगळी दुनिया सोडून तुमच्या जवळ आले. एखाद्याच्या आनंदासाठी त्याच्यापासून दूर जाणं हे सुद्धा प्रेम असतं. पैसा गोळ असतो, तर नाती त्याभोवती फिरणारे मोंगळे असतात. गोळ असेपर्यंतच गोंधळ सुरू असतो, आणि एकदा का गोळ संपला की ओळख सुद्धा विसरून दिली जाते. एक वेळ परक्यांचा उपकार घेतलेलं बरं, पण आपल्यांचं नको, कारण आपली वेळ आल्यावर JCB लावून उकरून काढतात. एखाद्याच्या मनाशी खेळणं काही लोकांसाठी खूप सोपं असतं. वाट बघण्याची ताकद खऱ्या प्रेमात असते. खोटं प्रेम तर आलेल्या छोट्या वाऱ्यानं सुद्धा विखुरलं जातं. फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा, कारण दुनियेला तुमचं पुढं जाणं डोळ्यातल्या कुसळासारखं खुपतं. पाठीवर थाप देणारे सुद्धा कधी कधी ढकलून जातात. म्हणून सख्य असोत किंवा परके, विश्वास नव्हे तर अंतर ठेवा. माणसं गमवायला कधीच घाबरू नका, नाहीतर प्रत्येकाची मनं राखता राखता
तुम्ही स्वतःला गमावून बसाल. सगळे सोबत तोपर्यंत असतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात. एकदा पुढे निघाला की तेच हात तुम्हाला मागे ओढू लागतात. प्रत्येकाचा प्रवास सारखाच असतो, फक्त वाटा वेगवेगळ्या असतात. इथं प्रत्येकाला संघर्ष असतो, अनुभव मात्र वेगवेगळे असतात. प्रत्येक वेळी स्वतःला चांगलं म्हणून सिद्ध करणं गरजेचं नसतं, तर कधी कधी स्वतःला वाईट म्हणून लोकांपासून दूर पण व्हावं लागतं. चिडचिड करणारी व्यक्ती ही खूप प्रेम करत असते. दोन सर्वात शक्तिशाली योद्धे म्हणजे संयम आणि वेळ. भिंतीवरचा कोळी स्वतःच्या जाळ्यात कधी गुरफटत नाही, कारण विणलेलं जाळं कसं आहे हे त्याला माहिती असतं. पण त्या जाळ्यात दुसऱ्याला कसं अडकवायचं हे मात्र त्याला पक्क ठाऊक असतं. दुनिया अशीच आहे. सुखात देव लक्षात असला तर दुःखात सुद्धा त्याला बोलवावं लागत नाही. श्रीमंतांच्या घरात मोलकरीण राहण्यापेक्षा गरिबाच्या घरात राणी बनून राहिलेलं खरं सुख असतं. राजवाडा असो किंवा झोपडी, आपलं घर ते आपलं घर असतं. अहंकार ही अशी गोष्ट आहे जी कितीही चुका झाल्या तरी आपण चुकलोय हे कधीच मान्य करू देत नाही. स्वबळावर निर्माण केलेलं छोटं साम्राज्य सुद्धा जगाला पुरून उरू शकतं. तुटलेली प्रत्येक गोष्ट त्रास देते, जसं की झोप, हृदय, विश्वास आणि कोणाकडून केलेली अपेक्षा. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतोय, त्यांना आयुष्य कोरडं होतं. काही ठिकाणी ऋणानुबंधही जपायचे असतात, कारण ऋणानुबंध जपल्यामुळं चांगले संस्कार निर्माण होतात, मनाला समाधान मिळतं आणि जीवन समृद्ध होतं. मुलांवर संकट येतं तेव्हा बाप मार्ग काढतच असतो. म्हणून बापावर संकट आल्यावर मुलानं बापासोबत राहून लढायचं असतं. आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकावं वाटतं, हे स्वाभाविक आहे. मात्र परिस्थितीकडे बघून थांबावं लागतं, कारण जी परिस्थिती शिकवते ना ते कुठलंच विद्यापीठ शिकवू शकत नाही.